महत्त्व द्यायचं नाही। हां परवा काही लोक ज्यांनी आत्तापर्यंत अगदी वचनं दिली होती, आणाबागा खाल्ल्या होत्या, काय बोलायचे विहिरीत उडी टाकू, पण आम्ही जाणार नाही। काय बोलत आमचं सर कापलं तरी आम्ही जाणार नाही, शिवसेनेची गद्दारी करणार। परंतु परवा गद्दारी झाली, ठीक आहे, ज्यांना जायचे त्यांनी गेले, त्या बाबतीत आमचं काय म्हणणं। पण या ठिकाणी ही मध्यवर्ती शाखा या एक शिवसेनेचा बालेकिल्ला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेली शाखा आहे। या मध्यवर्ती शाखेवर बाळासाहेबांचं प्रेम होतं, मध्यवर्ती मराठा शिक्षणावर बाळासाहेबांचं प्रेम आहे। त्या शाखेमध्ये काल ज्या पद्धतीने कृती केल्या एकदम म्हणजे निंदनीय, बॅनर फाडणं, हे पोरकटपणा। गेलेत त्यांनी काय फरक पडणार नाही, जायचे तुम्ही सुखाने जाणार, पण गेलेल्यापेक्षा जे बाकीचे होते बाजार बुनके त्यांनी बॅनर फाडणं हे चुकीचं। ज्यांना शिवसेना कळलीच नाही, ना इकडची ना तिकडची, ते लोक बॅनर फाडतात। शिवसेना कशावर खायची ती माहीत नाही, त्यांना बॅनर फाडणं हे चुकीचं होतं। आज आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद होते, आहे, ते राहतीलच, प्रश्नच नाही। परंतु या शाखेमध्ये ज्या महिलांनी आता सांगितलं की आम्हाला फसवणूक करून या ठिकाणी मीटिंग आहे म्हणून बोलवून आमच्या गळ्यामध्ये गमचे टाकले, तर ते मध्यवर्ती शाखेमधील आणि संपूर्ण उल्हासनगर जनतेला कळावं इथं कशी फसवेगिरी चालली, कसली बनवेगिरी चाललेली। पुन्हा एकदा या शाखेचं पावित्र्य राखण्यासाठी पुन्हा आणि आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी मीटिंग घेतली आणि लोकांना सांगितलं ही शाखा हे आम्ही मंदिर मानतोय, इथं आम्ही कुणाला अटकाव करत नाही। पहिल्यापासून की सर्व कोणी येऊ शकतो, सर्वसामान्य येऊ शकतो, कुठल्या पक्षाचे येतात, जो येतो। मी कल्याणमध्ये सुद्धा सांगितलं, दिघे साहेबांनी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवून दिलं, शाखा हे मंदिर आहे आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक आपला नातेवाईक हे आपलं घर आहे, आम्ही त्याचं पावित्र्य जपतोय, आम्ही कुणाला अटकाव करणार नाही। प्रत्येकाने या इथं बसा आणि आपल्या समस्या सोडून द्या। मी सर्व आमचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू आहेत, शहर प्रमुख बिंदर पाजी आहेत, आमचे महानगर प्रमुख राधाचरण करोते आहेत, आमचे इथले माजी शहर प्रमुख नगरसेवक सुरेश सावंतसाहेब आहेत, राकेश कांबळे आहेत, जुने शिवसैनिक कट्टर आहेत, ते कुठे जाणार नाहीत। मला खात्री सुषमाताई साळवे आहेत, आमची सोनी, आता त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहेत। इथले स्थानिक सगळे महिला आणि मध्यवर्ती किंवा मराठा शिक्षणाच्या लोकांनाही पटलेलं नाही आणि पटणार नाही। मी त्याचा निषेध करतो। त्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही आज उपायुक्त पोलीस उपरिमंडळ 4 यांच्याकडे एक अर्ज दिलेला आहे की त्यांना भेटून आलं, निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारचं कृत्य कुणाकडूनही होतं का म्हणे। ठीक आहे, तुम्हाला तुमचा बॅनर लावायला आम्ही काय अडवलं नव्हतं, पण आमचा बॅनर फाडणं हे चुकीचं, म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाही तर ही प्रथा पडेल। म्हणून मी पुन्हा मध्यवर्ती शाखेच्या सर्व शिवसैनिकांना कळकळी विनंती करतो की तुम्ही मध्यवर्ती शाखेचं शाखापण किंवा जे कट्टर शिवसैनिक जपलेले ते तसंच आभारी ठेवा। धन्यवाद। शेखर यादव, त्यांचे सर्व शाखा प्रमुख आणि या शाखेतले सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर नितीन सपकाळे आणि संगीता सपकाळे यांनी माननीय पक्षाचे मुख्य नेते, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि तो प्रवेश केल्यानंतर शिवसेना शाखा ही शिवसेनेची आहे। या शाखेचं पावित्र्य राखण्याचं काम नेहमी शिवसैनिकांनी केलं आहे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि आजही शिवसेनेचं शाखेचं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही शिवसैनिक म्हणून सर्व करत आहोत, करणार आहोत। परंतु काल काहीतरी कुणी आलं, ताबा घेतला, ताबा विभाग असला, ही शाखा शिवसेनेची आहे। बाळासाहेबांच्या हस्ते या शाखेचं जर उद्घाटन झालं असेल तर ती शिवसेना कोणाची? बाळासाहेबांची। बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या आदेश पायावर पाय ठेवून, पाऊल ठेवून काम करतोय कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचं काम माननीय पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब करतायत आणि आम्ही सर्व त्यांच्या आदेशाचं पालन करीत या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं काम करतोय। त्यांनी सांगितले शिवसेनेचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे। शिवसेना ही मध्यवर्ती शाखा त्या काळापासून, शिवसेना स्थापन झाल्यापासून ही मध्यवर्ती शाखा आहे आणि मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून या शिवसेनेचं कामकाज या उल्हासनगरमध्ये सुरू आहे, ते सुरू होतं। पण या शाखेचं पावित्र्य कोणी राखलं नाही, ते मराठा सेक्शनमध्ये राहणारे जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, मग सुरेंद्र सावंत असतील,
मग ते आपले प्रकाश माळकर असतील, माळकर ताई असतील, शेखर यादव असतील किंवा अजून कोणी शिवसैनिक असतील, सुर्वे बंधू असतील, यांना माहिती आहे की या शाखेचं पावित्र्य कोणी राखलं नाही. या शाखेमध्ये इथली ही मध्यवर्ती शाखा, शिवसेनेची मध्यवर्ती शाखेमधून शिवसेनेचं कामकाज झालं पाहिजे. पण इथलं कामकाज कुठे गेलं, कोणी नेलं, या इथल्या शिवसैनिकांना माहिती आहे. आणि म्हणून पावित्र्य राखण्याची भाषा त्यांनी नाही करावी. शिवसेनेच्या बाबतीत, या मध्यवर्ती शाखेच्या बाबतीत पावित्र्य आम्ही राखलेलं आहे. शिवसेनेचं सगळंच कामकाज, मी शहर प्रमुख झाल्यानंतर इथे मग मुलाखती असतील, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुलाखती असतील की शिवसैनिकांना किंवा उमेदवारांना AB फॉर्म देण्याचं काम असेल, ते आम्ही या शाखेतून केलेलं आहे. आणि या शाखेतून कामकाज करणारे त्या काळातले जिल्हाप्रमुख आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्य नेते आहेत. आणि त्यांच्या आदेशानुसार आजही या शाखेतून, मध्यवर्ती शाखेतून आमच्याही शिवसेनेचं कामकाज होणार आहे. या शाखेचं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही करणार आहे. मधल्या काळामध्ये जे काय 2-3 वर्षामध्ये कोणी पावित्र्य राखलं नाही ते आम्हाला माहिती आहे. जेव्हापर्यंत ही शाखा आम्ही बसलोय, सर्व बसलोय, ती वस्तू ज्या वेळेला आम्ही इथं सोडली होती, जेव्हा शिंदेसाहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला, शिवसेना सुरुवात केली शिवसेनेची, तेव्हापासूनची जी वास्तू आहे ती वास्तू तशीच आहे. 3 वर्षामध्ये पुन्हा इथलं कामकाज परत कुठे गेलं तेही इथल्या शिवसैनिकांना माहिती आहे. खरं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि आम्हाला शिवसेना काय आहे ती कोणी सांगण्याची गरज नाही. शिवसेनेच्या माध्यमातून सर्व कामकाज, या शाखेच्या माध्यमातून उल्हासनगर शिवसेनेचं कामकाज पूर्वी होत होतं, आजही होणार आहे. प्रवेशानंतर टीका करण्यात आलेली आहे गद्दारमधून, त्याच्यानंतर विहिरीत उडी मारून परंतु पक्ष प्रवेश करणार नाही. शहरामध्ये काय चर्चा चालू आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आज रस्त्यावरून चालत असताना किंवा कुठे गणपती दर्शनाला जात असताना लोक आम्हाला विचारतात, ते आले, आता ते दुसरे कधी येणार आहेत, ते पण तुमच्याकडे येण्याच्या वाटेवर आहेत. ते सांगितलं गणपती बाप्पाला माहिती कोण येणार आहे आणि कोण जाणार आहे, ते गणपती बाप्पाला माहिती. परंतु लोक शहरामध्ये काय चर्चा करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी काय बोलण्यात त्यामध्ये अर्थ नाही. परंतु शिवसेनेमध्ये सध्या तरी इनकमिंग खूप जोरात चालू आहे, उल्हासनगरमध्ये चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे. ते आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. जबरदस्तीने प्रवेश केला जातो, फोटो उतरले जातात, बॅनर काढले जातात. जबरदस्तीने प्रवेश करायचा असता तर 3 वर्षापासून ही शिवसेनेचं कामकाज माननीय मुख्यमंत्री, त्या काळातले मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदेसाहेब काम करतायत, त्यावेळेलाच आम्ही बळजबरी केली असती. शेखर यादव इथं बसलेले आहेत, त्यांचे सगळे सहकारी बसलेले आहेत, त्यांना विचारा कोणी बळजबरी केलेली आहे. बळजबरी तेव्हाच करायची असते, आम्ही तेव्हाच बळजबरी केली असती. कोणावर बळजबरी केलेली नाही. ते स्वतःहून शिवसेनेत आलेले आहेत. शिवसेनेचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर शिवसेना खंबीरपणे उभी आहे. आपल्या प्रवक्त्यांवर टीका केली, फोटो उतरवल्याबद्दल. टीका करायचं काम त्यांचं आहे, टीका करणं त्यांचं काम आहे. आमचं काम जनतेच्या प्रश्न सोडवण्याचं आहे, जनतेचे कामं करायचं आमचं काम आहे. टीका त्यांनी करत राहावा, त्यांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ. नेमक्या शाखेचा ताबा कोणाकडे? शाखा ताबा विभाग काय नाही, शाखा शिवसेनेची आहे. इथे जे शिवसैनिक आहेत, निष्ठावंत आहेत, कट्टर आहेत, ते शिवसैनिकच या शाखेचं शिवसैनिक लोकांची कामं करतील, लोकोपयोगी काम करतील, नागरिकांच्या समस्या सोडवतील. ही शाखा शिवसेनेची आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटातले लोक जर इथं येऊन बसले या शाखेमध्ये, तर मग शिंदे गटाच्या शिवसैनिकांचं काय त्यांना उत्तर असेल? नाही, शिवसेना शाखा ही सगळ्यांची आहे. शाखेमध्ये कोणी येऊन बसतो, शाखेमध्ये लोक येतात, आम्ही त्या लोकांचं काम करतो आणि इथून पुढे शेखर यादवांच्या नेतृत्वाखाली या शाखेमधून कामकाज होईल, इथल्या जनतेचं कामकाज होईल. शेखर यादव नगरसेवक आहेत, सुर्वे आहेत, अनेक लोक आमचे इथं बसतील आणि शिवसेनेचं काम करतील. ज्याला यायचं त्यांनी येऊन बसायचं आणि बसून आपलं त्यांचं काय कामकाज असेल तर त्यांनी करायचं. परंतु दादागिरीची भाषा त्यांनी कोणी करू नये.